लोकशाही मराठीनं केलेल्या रियालिटी चेकमध्ये अहिल्यानगरमधल्या शाळांचं वास्तव सुद्धा समोर आलेलं आहे। अनेक शाळांमध्ये संगणक नादुरुस्त अवस्थेत आहेत, धूळ खात पडून आहेत, इंटरनेटची सुविधा देखील नाहीये। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातल्या बेलापूर या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतलं हे वास्तव समोर आलेलं आहे आणि इथल्या याच परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंके यांनी आढावा घेतला। आपण पाहूया। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर ह्या गावामध्ये आपण आलो आहोत। ह्या ठिकाणी जर पाहिलं तर मराठी शाळा जी आहे ह्या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळा आहे। या ठिकाणी रिॲलिटी चेक केल्यानंतर ह्या शाळेमध्ये संगणकची सुविधा नाही आहे, त्याचबरोबर इंटरनेटची देखील सुविधा नसल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। आपण ह्या ठिकाणी जर पाहिलं तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलापूर या शाळेमध्ये आपण आलो आहोत। या ठिकाणी 122 विद्यार्थी आहे, मात्र ह्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरची आवड असताना देखील या ठिकाणी कॉम्प्युटरची सुविधा नाही आहे आणि ह्या ठिकाणी 2च कॉम्प्युटर आहे, मात्र त्यापैकी हे दोन्ही कॉम्प्युटर जे आहे ते नादुरुस्त आहे आणि इथे ह्या वर्गांसाठी ह्या मुलांसाठी कॉम्प्युटरची अत्यंत ह्या ठिकाणी आवश्यकता आहे। त्याचबरोबर इंटरनेटची देखील सुविधा नाही आहे, त्यामुळे जर ह्या विद्यार्थ्यांसाठी जर शासनाने कॉम्प्युटरची सुविधा करून दिली, इंटरनेटची सुविधा जर करून दिली तर नक्कीच हे चिमुकले जे आहे ते संगणकची आवडीनं या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतात, यावरूनच दिसून येत आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, अहिल्यानगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।